मंडळी नमस्कार. आता रांजणगावमध्ये बरं का असं ट्रॅफिक लागलंय म्हणतो, अर्धा पाऊण तास गेला याच्यात. पण ट्रॅफिक आहे हाला ना बघा, दमादमानी हालत आहे. तुम्हाला ट्रॅफिक जायचं पूर्ण एवढे पा फुल जाम लागलंय. हा फुल जामिंग इथं. दमादमानी गाड्या हालत यात, पण एवढं काही नाही. रांजणगाव तिथं महागणपतीचं मंदिर आहे, तिथं आलोय आता मी. आणि आपले ब्लॉग आणि व्लॉग आपले असेच राहणार. मी इकडे गेलो तिकडे गेलो झाटो पडती नाही, फक्त सरळ सरळ आम्ही जिथं फसन तिथं ब्लॉग. ओके मध्ये ब्लॉग नाही मग काही अडचण नाही. चला तुम्हाला ट्रॉफिक लागलं, ट्रॉफिकसाठी पहा, ट्रॉफिक फुल ट्रॉफिक, फुल जाम झाले ट्रॅफिक मंडळी. हे रांजणगाव आहे ना, फुल जाम लागत असं. हे एखादीचा प्रश्न नाही आहे हो, नाही का? हे कायमच असत जाम रे, वैतागवाडी रांजणगावात. ते पहा त्याला म्हणा पुढं घे, थोडी म्हणा पुढं घे, त्या गाडीवाल्याला म्हणा पुढं घे, गाड्या जाते तुमच्या मागच्याला. थांबा ना त्याला एक जण उतरून. अवघड टेन्शन नका घेऊ, तुम्ही जावा निवांत जावा. जाम कसं आहे आणि यांना कोणताच दम नाही निघू राहिला आहे. जाऊ द्या पाटील. कमी जाम आहे काय? जाम कुठं रे पाहिलं का? फुल जाम आहे. अर्धा तास झाला याच्यात, पण अजून काय जाम हटाना. हे आता रांजणगाव नाही का, गणपती देवाचं मंदिर आलं. हे जातं गणपती काय मुळे जाम लागलं का नाही एवढं, पण रोज लागत का काय काय असं तारा आहे. मागं जाम जाम मागे. हे आमचा ब्लॉग असाच राहतो. आम्ही तिथं ब्लॉग बनवतो. घरी गेलं घरी ब्लॉग बनायचं, गाडीवर ब्लॉग. हे आपली धन्नो आहे, त्याच्यामुळं लोड नाही घ्यायचा, फक्त व्हिडिओ बनायचा. किती जाम आहे व्हायला की. श्री क्षेत्र रांजणगाव. फुल ट्रॅफिक जाम मंडळी, काहीच लोड घ्यायचा नाही.
रांजणगावचं देव. अंधारा पडायला लागले बा. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती नाही का. ट्रॅफिक जेवढं लागत तर काय करावं आपण तरी. वैतागवाडी आहे. गर्दी नाही एवढी देवाला, बरीचशी तेव्हा. रांजणगावचा गणपती आहे. गाडी इकडे भरली आपली शिक्रापूरवरून नागपूरला नाही का. पण आता गाडी सुटली, पण आता इथं लय जामिंग लागलंय. आता हटतंय गावा काहीच का. लय टाइम झालाय. मागच्या बार चढण्यापासून जाम लागले. आपल्या पुढे चालू आहे. 14 टायर चालू आहे. हे गाड्या आडव्या उभ्या घालतात का. मस्त गर्दी आहे पाहिली का. आज गणपतीला चांगलीच गर्दी आहे. शनिवारी आता बा कारवली पाहिजे का. आता कशी गाडी चालायची पहा कारवली. आता कसं चालायचं. असं मोठ्या गाडीला मोसमच धरायची कशी. हे बा साहेब नाही का वाहतूक हटायचं काम करते दादा. दोन्ही पट्टे जाम झाली. पलीकडचा पट्टा पण जाम. हे ट्रक दमाने चालली. मॅजिक 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 मॅजिक. लय स्लो चालली गाडी वाली. इकडचा जाम आहे बा. यांनी केवढं मशीन आणलंय बरं पाहिलं का. राजा काही गडबड आहे गाड्या काही. हे गर्दी काय मग संध्याकाळच्या टायमाला होतीच गर्दी अशी. आज चांगलीच लागली नाही का. हे लोलर चाललाय व्हायला पुढं कंटेनर. पलीकडचा पट्टा व्हायला का आणखी जाम आहे पलीकडून. अजून
जाम कुठं गेलं पाहिजे ते थोडंफार कमी ते टोल नाक्याबद्दल जाम आहे नाही का जाम लय लांब गेलं हे जाम पाहिलं कुठपर्यंत हे बा हे पहा जाम डायरेक्ट आणि डायरेक्ट टोल नाका बाई रांजणगावचा बंद पडलेला टोल नाका नव्हता आपला हे बंद पडलेला टोल नाका आहे हे पहा आज जाम आहे राईट साईड पूर्ण जाम आहे म्हणजे पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या का फुल जामिंग झालं याला हे जर टोल नाका होता बाकीचे आता नाही का आता जाम आहे बरं का थेट आपला राजमुद्रा चौक आहे का तिथून तर डायरेक्ट ट्रॅफिक जाम आहे हे पहा राईटचा पट्टा पहा तुम्ही अजून जाम आहे म्हणजे यांना कमीत कमी निघायला नाही का अजून 1 तास पाहिजेच म्हणायचं अर्धा 1 तास तिथं जाणारच आहे आता आपण निघला आपला पट्टा लांबून जाम होता त्याच्यामुळे ह्यो पट्टा पण कुठं तरी व्हायला का कमी ट्रॅफिक ट्रॅफिक काय कमी लागली का पाहना कारवाले कुठं चालले दादा कुठं चालले दादा तुम्ही असे म्हणजे थोडंफार कमी राजमुद्रा चौकच जाम केला म्हणाजी 5-10 मिनिटात येईल तिथं ट्रॅफिक चालेल चला व्हिडिओला पहा लाईक करा शेअर करा मस्तपैकी आमच्या अशी तुमच्यावर पण फुल ट्रॅफिक आहे आज ओके ओके ओके